हाय फ्रेंड, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर आज मी चिकनचा रस्सा बनवणार आहे, अगदी झटपट। चला तर मग आता तेल एका पातेल्यात घेतलेला आहे आणि मसाला पण मी आता घेतलेला आहे आणि बारीक पण बनवलेला आहे। आणि आता तेल गरम झालेला आहे आणि मसाला मिक्सरमध्ये बारीक करून मी तेलामध्ये भाजण्यासाठी घेतलेला आहे। चला तर मग आता मसाल्यासाठी मी काय काय घेतले ते तुम्हाला सांगते। आता मी घेतलेलं आहे खोबरं, लसूण, आलं, कोथिंबीर, टोमॅटो, जिरं एवढं सगळ्यांना घालून एकत्र मिक्सरमध्ये बारीक केलेलं आहे आणि तेलात भाजण्यासाठी घातलेलं आहे। आता कमीत कमी 3 ते 4 मिनिटं चांगलं मी आता तेलात भाजून घेणार आहे। मसाल्याला जितकं तुम्ही जास्त भाजचिला तेवढं छान म्हणजे रस्सा चिकनचं बनतोय, अगदी सोपं। आणि आता बघा मसाला भाजून झालेला आहे। आता मी लाल मिरची पावडर घालणार आहे कलरसाठी, त्याला आपण भगवती पण म्हणू शकताय। आणि आता मी गरम मसाला घालणार आहे। हे बघा गरम मसाला, अगदी चिकनला रस्साला चव येण्यासाठी। हे बघा पुडी चव येण्यासाठी अगदी टेस्टी चिकनचा रस्सा बनवणार आहे। आणि आता मी चिकनचं रस्स्याला हे आता लाल मिरचीचा पावडर म्हणजे घरातला मसाला चटणी घालणार आहे, अगदी साधं सोपं। तुम्हाला जितकं लागते 1-2 चमचे तुम्ही तिखट जितकं लागते तेवढं तुम्ही चमचे घालू शकताय। मी 3-4 चमचे घातलेला आहे, हे बघा। आणि आता चटणी माझं घालून झालेलं आहे, मसाल्याची पुडी पण घातलेला आहे, लाल मिरची पावडर पण घातलेला आहे। आणि आता ह्यांना एकत्र करून चांगलं मी चटणीला चांगलं शिजवणार आहे। म्हणजे जेवढं जास्त तुमचं चांगलं चटणी शिजेन तेवढं छान रस्सा बनतोय चिकन रस्सा, अगदी साधं सोपं, काही अवघड नाही आहे। चला तर मग आता गरम पाणी करायला ठेवलेलं आहे गॅसवर। आता मसाला चांगला शिजत आलेला आहे। आता त्याला थोडंसं पाणी घालणार आहे, गरमच पाणी घालायचं, कारण की जितकं तुम्ही जास्त गरम पाणी घालचिला कोणत्या पण रस्सा करायला, चिकनचा असो कतला पण असू दे, मटणाचा रस्सा असो चिकन मच्छीचा असू दे, त्याला गरमच पाणी करताना घालायचं, म्हणजे छान रस्सा बनतोय। हे बघा मी थोडं रस्साला गरम पाणी घातलेलं आहे आणि आता चांगलं शिजवून पण घेत आहे। मसाला माझा शिजत पण आलेला आहे, हे बघा। अशा प्रकारे मी झटपट चिकन रस्सा बनवत आहे। चला तर आता मी घेत आहे, मी पाणी वाढवत आहे थोडं। हे बघा पाणी वाढवून झालेलं आहे माझं, थोडंसं, जास्त नाही वाढवायचं, थोडं। आता चिकनचं पाणी म्हणजे आपण चिकन जेव्हा शिजवून घेतोय हळद मीठ घालून चटणी कांदा घालून, तर मग ते ह्याच्यात घालायलाच पाहिजे ना। मग ह्याच्यात मी थोडं पाणी असते आपलं चिकनचं पाणीमध्ये असते, ते म्हणायचं हळदीचं पाणी। आता ते बघा चिकन शिजवून झालेलं आहे, त्याचं पाणी राहिलेलं आहे, ते मी त्या चिकनच्या रश्श्यामध्ये म्हणजे मसाला शिजलेला त्याच्यात मी घातलेला आहे। अशा प्रकारे बघा कसं कट आलेलं आहे, बघा लाल कडक कट आलेला आहे, अगदी टेस्टी लाल भडक झालेला आहे। हे बघा उकळी पण मारत आलेला आहे, अगदी साधं सोपं बनवलेलं आहे चिकनचा रस्सा, तुम्ही पण नक्की ट्राय करा। हे बघा उकळीत आलेलं आहे आणि चिकन शिजलेलं पण आहे बघा, अगदी छान। तुम्ही पण नक्की ट्राय करा, असंच माझा व्हिडिओ बघत जावा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। जास्त मला शेअर करा, सपोर्ट करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला चिकनचा रस्सा कसा वाटलेला आहे। आणि चवीनुसार मीठ पण वरनं घालू शकताय तुम्ही। आता चला तर मग एक वाटीमध्ये मी रस्सा काढून घेत आहे, बघा कसं कट आलेलं आहे, तुम्ही नक्की ट्राय करा। बाय।